आणि नाशिकमधली ताजी स्थिती आपण जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर वैद्य आणि वैभव परब सध्या आपल्यासोबत आहेत। सागर, सर्वप्रथम तुझ्याकडे येते। पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यांवरून हटवलेलं आहे, मात्र सध्या वाहतुकीची स्थिती काय आहे? सुरळीत होतीये का वाहतूक? नम्रता, जसं की गेल्या जवळजवळ 18 तासापासून संपूर्ण नाशिक मुंबई महामार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद पडलेला आहे। त्याच्यामुळे साहजिक आता अगदी काही वेळापूर्वी जे गोंदे आणि घोटी या दोन गावांमध्ये आंदोलक जे तीव्रपणे अजूनही आंदोलन करत होते, रस्त्यावर ठिय्या देऊन बसलेले होते, अगदी काही मिनिटापूर्वी त्यांच्याशी पोलिसांशी झालेली चर्चा जी आहे ती सफल झाली आहे। त्यांची समजूत काढण्यात प्रशासनाला यश आलंय। त्याच्यामुळे आता हे रस्ते जे आहेत, हा जो महामार्ग आहे तो सुरळीत होण्याकडे आता सुरुवात होतीये। परंतु अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच रांगा लागल्या आहेत। 6-6, 8-8 तासापासून लोक रस्त्यात उभे आहेत। त्याच्यामुळे साहजिकच ही जी वाहतूक आहे ही सुरळीत व्हायला अजून बराच वेळ लागू शकतो। दुसरीकडे ज्या बातमीचा आपण थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला, तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यामधल्या सर्व एसटी डेपो मधल्या सगळ्या बसेस ज्या आहेत त्या जागच्या जागी थांबवण्यात आलेल्या आहे। कुठल्याही बसेस आता रस्त्यावर धावत नाहीये। एसटी महामंडळाच्या काही हजार बसेस ज्या आहेत त्या नुकसान होऊ नये, प्रवाशांना सुरक्षित ठेवता यावं या दृष्टीने संपूर्णपणे वाहतूक जी आहे ती बंद केली आहे। त्यामुळे जी लाईफलाईन आहे प्रवासाची नाशिक जिल्ह्यातली ती पूर्णपणे ठप्प झाली आहे। दुसरीकडे ज्या पद्धतीचं हिंसक आंदोलन झालं, ज्याच्यामध्ये 20 पेक्षाही अधिक बसेस आणि मोठी वाहनं जाळण्यात आली, अनेक ठिकाणी दगडफेक झाल्या, याच्यामध्ये सुदैवाने अद्यापपर्यंत कुठलीही जीवितहानी झालेली नाही। परंतु लोकांचा रोष जो आहे तो संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळाला। त्याच्यामुळे साहजिकच आज संपूर्ण दिवसभर नाशिक शहरच नाही तर संपूर्ण जिल्हा जो आहे तो ठप्प झालेला होता। याचा परिणाम जो आहे तो नवरात्रीच्या उत्सवावरही पाहायला मिळतोय। अनेक मंडळांनी, अशी माहिती आहे की अनेक मंडळांनी आजच्या गरबाचा कार्यक्रम जो आहे तो रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। त्याच्यामुळे आजच्या तळेगावच्या कालच्या घटनेनंतर संपूर्ण नाशिककरांमध्ये एक संताप पाहायला मिळतोय। आंदोलकांनी केलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच सागर, तणावपूर्ण असली तरी शांतता राहावी अशी आपण अपेक्षा करूया। सागर, तू राहाच आपल्यासोबत। जसा तू उल्लेख केलास की घोटीमध्ये आंदोलक रस्त्यावरती आलेले होते, घोटीच्या टोल नाक्यावरून आपला सहकारी वैभव परब सध्या आपल्यासोबत आहे। वैभव, घोटी टोल नाक्याला खूप मोठा जॅम झाल्याचं समजतंय, सध्या काय परिस्थिती आहे? नम्रता, सागरने ज्या पद्धतीने सांगितलं की आंदोलकांची पोलिसांशी चर्चा जरी पॉझिटिव्ह झाली असली तरी घोटी टोल नाक्यावर मात्र आपल्याला ट्रॅफिक जैसे ते पाहायला मिळत आहेत। अनेक बसगाड्या आहेत ज्या शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी जाणाऱ्या आहेत। मी तुला थेट दृश्य आहे ती दाखवू शकतो। भाजीपाल्याच्या गाड्या असतील, भाजीपाल्याचे टेम्पो असतील, ते देखील आपल्याला इथे लांबच्या लांब रांगेत उभे असलेले पाहायला मिळतात। जवळपास सकाळपासून या ज्या रांगा आहेत त्या ह्या आंदोलकांमुळे इकडे ट्रॅफिक जाम झालेल्याचं समजतं आपल्याला। घोटी ते मुंबई तुम्ही अंतर कापू शकता, पण मुंबईवरनं घोटीपर्यंत तुम्ही येऊ शकता। जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला ह्या संपूर्ण ट्रॅफिकला सामोरं जावं लागेल। मी नम्रता, ही जी लक्झरी बसेस आहेत, जे प्रवासी आहेत, जे नाशिक त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जाणारे आहेत, त्यांची ही दृश्य आहेत। सकाळपासून ही जी लोक आहेत ती देखील इकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या संपूर्ण आंदोलनाचा फटका आहे तो कुठेतरी मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारे आंदोलन करतायत त्यांच्यावर आपल्याला झालेला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत नम्रता स्थानिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पुढची काय परिस्थिती आहे। आणि तुम्ही सकाळपासून इकडे आहात, मदत कार्य देखील करत आहात, काय परिस्थिती बघताय सकाळपासून? इकडच्या संपूर्ण सकाळपासून गाड्या एकदम ठप्प आहेत। म्हणजे ट्रॅफिक इतकी जाम आहे का बसमध्ये लहान मुलं, मोठे माणसं, म्हातारे, कोतारे, जे त्यांना वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था नाही आहे। तर ठीक आहे, आमच्या काही ग्रुपनी काही पाण्याची व्यवस्था, काही बिस्किट वगैरेची व्यवस्था केलेली आहे। थोडेफार प्रमाणामध्ये जेवढं आम्हाला जमेल, जेवढं आमच्या हिशोबात आहे तेवढं आमच्या जसं आम्हाला करता येईल तसं आम्ही ते करतोय। म्हणजे एकीकडे आपण बघितलं की आंदोलन करतायत, तर दुसरीकडे स्थानिक मात्र त्याच पद्धतीने, त्याच भावनेने कुठेतरी जे ट्रॅफिकमध्ये लोक अडकलेले आहेत त्यांना देखील मदत कार्य करताय। तू सकाळपासून आहेस, काय नेमकी सकाळपासूनचं चित्र पाहायला मिळतंय? सकाळपासून मला हेच चित्र दिसतंय की ट्रॅफिक जशी आहे तशीच दिसते आहे। पुढे कुठलाही निर्णय घेतला जात नाहीये। बसमध्ये लहान मुलं वगैरे आहेत ज्यांना पाण्याची व्यवस्था नाही। आता मी स्वतः गेलो होतो की जिथे त्यांना पाणी तहान लागली होती नाहीये, जिथे ते
एक लाईन अशी आहे की सकाळपासून ती तशीच आहे, पण मात्र होतं तर आपण पाहिलं की संपूर्ण जो परिसर आहे घोटीचा तो पूर्णपणे वाहतुकीने ठप्प झालेला पाहायला मिळतोय. जर आंदोलकांची चर्चा, पोलिसांची चर्चा जर पॉझिटिव्ह झालेली असेल तर थोड्याच वेळात घोटीमधलं जे ट्रॅफिक आहे, जी वाहतूक ठप्प झालेली ती देखील आपल्याला सुरळीत झालेली पाहायला मिळेल. नम्रता. नक्कीच वैभव, तू ज्याप्रमाणे ही परिस्थिती वर्णन केल्याने जसे इथल्या स्थानिकांनी अनुभव सांगितलेले आहेत, परिस्थिती खूप बिकट असणार आहे. विशेषतः जे प्रवासी या ठिकाणी 8-8, 9-9 तास अडकून पडलेले आहेत त्यांचे हाल खूप झालेले असणार आहेत. मात्र एक गोष्ट यामध्ये चांगली की स्थानिकांनी या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांना मदत या ठिकाणी केलेली आहे. वैभव आणि सागर, धन्यवाद, तुम्ही या परिस्थितीचं विश्लेषण केलं त्याबद्दल.